म्हणजे आमचे एक मित्र आहेत आकाश ढेरे, ते मुंबईला असतात. त्यांचे मित्र महाबळेश्वरचे आणि त्यांच्याकडून रोपे थोडी आणून आम्ही ट्रायल घेतली. त्याच्यानंतर 4 महिने बघितलं आपल्या क्लायमेटला सांगली चांगलं उत्पन्न येतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मार्केटिंग पॅकिंग आणि त्याचं औषधं फर्टिलायझर याची माहिती घेण्यासाठी आम्ही परत महाबळेश्वरला 2-3 वेळा फेरी घेतली. त्याच्यानंतर जे माहिती मिळाली त्यातून आम्ही हा नवीन प्रयोग तयार हे केला की त्या महाबळेश्वरवाल्याने आम्हाला काय सांगितलं, विंटर डाऊन हे आपल्या क्लायमेटला जास्त टेम्परेचरला ही व्हरायटी येणार आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जे सांगितले की ट्रायला थोडीफार रोपं M2 वगैरे किंवा सुशासन नावेला अशा व्हरायटी आहेत त्या महाबळेश्वरला येणार आहे. त्या पण थोड्या केल्या, त्यातून त्याला पण चांगलं उत्पन्न आहे त्याचं पण, आणि ते आपल्याला सक्सेस झालं. याच्यातून द्राक्षाला पर्याय म्हणून द्राक्षी शेती आता डोक्यात चालल्यामुळे माझी 5 एकर द्राक्ष होती, मी पूर्ण काढून टाकली. ऊस आणि आलं आणि आता हे स्ट्रॉबेरी, हे 3 पिकं आता मी माझ्याकडे आहे. ह्या 3 पिकात आता स्ट्रॉबेरीचं यावर्षी मला कळेल की याच्यातून नफा किती. हे तोट्यात तर नाही जाणार, आता जे चालू आहे उत्पन्न ह्याच्यावर तोट्यात तर नाही जाणार 100% मला घ्यायचं. आणि इकडे यायचं महाबळेश्वरला गेल्यामुळं आम्हाला याचं परफेक्ट नियोजन जे आहे ते वाटार स्टेशनला ओंकार पोरे म्हणून आहेत BS ॲग्री, त्यांनी पूर्ण कन्सल्टिंग त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं आणि त्यांचं सहकार्य चांगलं लाभलं. मातीची पण कशी काळजी घेतली? मातीची आता सर तुम्ही कसं आहे, इथं चिदंबर ॲग्रो म्हणून आहे लॅब आहे जाधववाडी, त्यांच्याकडे आम्ही माती परीक्षण करून नंतर हे चालू केले. आपल्याकडे याचं माती परीक्षण आणि डिटेल्समध्ये ते माती परीक्षण करतात. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये माती परीक्षण ह्याच्या अगोदर पण दिलंय, पण ते शेतकऱ्याला कळावं ह्या भाषेत ते रिपोर्ट देत नाहीत बाकीचे लॅबवर. जे जाधववाडीत आहेत ते पूर्ण मी त्यांच्या मालकांच्या बरोबर बोललो, मेत्रे म्हणून आहेत मेत्रे सर, त्यांनी आपल्याला एवढं डिटेलमध्ये दिलं की तुमच्या जमिनीचा पीएच आणि लागणारी जी खतं आहे त्याचं त्यांनी एक मार्गदर्शन आम्हाला असं केलं की हेच डोस टाका, आणि त्यांनी जे सांगितलं ते डोस टाकले. आणि त्याच्यानंतर आम्हाला ते BS ॲग्री झालेले वाटार स्टेशनचे जे आहेत एक्सपर्ट आहेत ते स्ट्रॉबेरीचे, त्यांनी जे सांगितलं ते सेम आलं दोघांचं. ते हे मेत्रे सर पण परफेक्ट आहेत, त्यांनी पण चांगले आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि पानदेठ परीक्षण आम्ही एवढं झटतोय म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला फुकट पानदेठ परीक्षण करून दिले न फी घेता. त्यांचं पण सहकार्य चांगलं आहे मेत्रे सर. त्याचे हे रोपं आम्हाला त्या पोरे साहेबांनीच तिकडनं आम्हाला वाटार स्टेशनला उपलब्ध करून दिले. तडवळे गाव आहे तिथं, वाघोली तडवळे असे 8-10 गाव आहेत आपल्या देशात. याची सगळ्यात जास्त रोपं हरियाणाला जाते, हरियाणाला सगळ्यात जास्त याची रोपं जाते. ते म्हटले आपल्या भागात करताय तर ठीक आहे, ते भरपूर प्रमाणात जाते तिकडे. आपल्याला त्यांनी एक बारका प्लॉट बघून त्यातली काढून दिली. एका प्लॉटमध्ये 6-7 लाख रोपं निघते एकरी. तिकडे त्यांनी ते आम्हाला चांगलं प्लॉट बघून काढून दिली ती रोपं. हे 5.5 रुपयाला आपल्याला तिथं, आणि पोच 6 रुपये पोच. आता आपल्याकडे व्हरायटी जे आहेत ते M2 सुशासन आणि हे विंटर डाऊन, त्या 3 आहे. मार्केटिंग आहे 200 ग्रॅमच्या 8 पनीरचा एक ट्रे. आता सांगलीला आमचा पहिल्या स्टार्टिंगला 450 गेला, पण आता ते कंटिन्यू आम्हाला 300 रुपयानं देते 1600 ग्रॅमचा ट्रे. सांगली आहे, हैदराबादवाली पण येते, स्टॉलवाली पण येते. किती दिवस चालू हा प्लॉट आता इथून पुढे 4 महिने चालेल. नाही, मार्च एंडपर्यंत फिक्स चालेल. विक्री कुठं करतात? आता आपल्या सांगली इथनं हैदराबादवाली पण इथं गाडी जाते ती घेऊन. दर कसं आहे आता 300 रुपये परत फिक्स देते 1600 ग्रॅम. मदर प्लॅन्ट आम्ही महाबळेश्वरला संस्था आहेत 3, त्या संस्था बाहेरनं मदर प्लॅन्ट मागवली. इथली
अशा म्हणजे बाहेर त्यांच्याकडून आपण मदत प्लॅन्ट मागवले होते ते आपण सक्सेस केले आपल्या भागात येतात. स्ट्रॉबेरी आपल्या भागात कोणी इथून लावली असेल पण मदत प्लॅन्ट सक्सेस पहिल्यांदा झाली रोपं तयार करायला. मदर प्लांट काय हे सांगा बरोबर. मदर प्लांट हां मदर प्लॅन्ट म्हणजे ह्याचं एक रोप येतं आहे म्हणजे मूळ रोप. ते रोप लावल्यानंतर त्याला पानं नाही देत मुळं आणि त्याचं खोड असते ते एक प्रकारे जिवंतच करायचं आहे. ते स्टोरेजला ठेवलेलं असते 3-4 महिने ते इथं आणायचं त्या मुळीवर काम करायचं पहिले. ते जिवंत म्हणजे त्याला पानं काढून घ्यायची त्याच्यानंतर त्याला रनर निघते. ते आता इथं तुम्हाला हे बघायला आहे बघा समजा असे या एक 5-5 रनर निघते एका मदर आणि एका लाईनला 10-10 अशा प्रकारे 40 ते 50 रोपं तयार होते एका रोपावर. रोपं बनवण्याची प्रक्रिया नाही मर झाल्यानंतर पण त्याचा उपयोग होतोय ते कसं आहे हे आहे पण हे एकाच व्हरायटीला मरीचा हे प्रादुर्भाव तो प्रादुर्भाव थंड पडत नाही तोवरच आहे. थंड पडली की एकही रोप नव्हतं जात नाही. थंड पडली की हे कसं आम्ही गडबड करून लावलंय म्हणजे आम्हाला आपण यात नवीन होतो. यात चांगली व्हरायटी आता सध्या आपल्या लोकलला विकायचं म्हटलं तरी एमटो आणि स्वीट सेन्सन दोन आणि हे सिटी भागात हे जरा आंबट येतं त्यामुळे आपल्या ग्रामीणला ह्याला कोण जास्त सिटी भागात हे चांगलं चालतं. आता यांनी सांगितलं मदर प्लॅन जे मदर प्लॅन आहे त्याने काही जे रूट्स आहेत ना त्यांनी सांगितलं थोडं सांगितलं आता हे मदर प्लॅन आहे पण मदर प्लॅनला ते जमिनीत टाकले की जे रूट्स बाहेर येतात. मग आम्ही काय करतो हे कोकोपीट आहे त्याच्यामध्ये घातले काही जे रूट्स आहेत फक्त ह्याच्यामध्ये ठेवून एखादं ब्लॉक प्लास्टिकचा ब्लॉक आहे म्हणजे आपलं ते हे लॉक आहे त्या जमिनीमध्ये दाबून ठेवायचे. जमिनीत दाबून ठेवलं की 8 दिवस झाले की तयार झाले. हे असं ठेवलं की ह्याच्यामध्ये एक तो कोकोपीट असतं आधी ठेवल्यानंतर हे लोक पानं फुटून परत दुसरे मदर प्लॅन आता समोर निघालेच किती मग त्यांनी परत आम्ही काय करणार ह्याच्यामध्ये परत माती टाकणार परत पुढं त्याच्यामध्ये काढल्यानंतर परत हा काय करतो परत दुसरा मदर प्लॅन. मग आता ज्यावेळेस आम्ही लागणीची तयार होते त्यावेळेस मग आम्ही इथनं छाटलं जाणार. मग एका झाडापासून नाही ना बोलत 50 जर धरली एका झाडात तरी आम्हाला 2 रुपये सगळा खर्च जाता 2 रुपयाला रोप पडते आपण तयार केलं. म्हणजे थोडासा त्रास आहे फक्त आता काय म्हणायचं पैसे पण पैसे पण आपल्या वातावरणाशी रनर वाढवलाय की नाही त्याला तुम्ही ती क्लिप लावताय हा. त्याच्यापेक्षा जर ताराचा वापर नाही, ते पण केलं. आणि तारच जमीन पकडत नाही उपसून येते आणि दुसरी नाही ताराचं डॅमेज आणि सर हे काय हे कुठेही मिळू शकते. हे तारी आपण विकत घेऊ शकतो एखादं पॅकिंग वगैरे असेल तर फाडून परत आपल्याला याचा यूज करू शकतो आपण. आणि दुसरी गोष्ट काय हे आपल्याला हे रनर आहेत एकदम ताजे मिळतात तिकडून जोपर्यंत त्यांना ट्रान्सफॉर्म इकडे येणं ते 2 दिवस आणि त्यामध्ये कसं बसणार चेकून बसवणं हे बसणं त्यामुळे ते थोडंसं मरगडले जातात. आपण काय करतो हे जिवंत असल्यामुळे पटकन लावण्यात हे जे बेनिफिट काय माहिती का हे आता आमच्यात 3,000 आम्ही तयार केलं ते क्लायमेटला आपल्यात लवकर सूट होते तिकडच्या पेक्षा 2-3 पट जास्त होते आपल्या वातावरणात हे सुट व्हायला ते लावलं की लगेच इथले ग्रोथ भरपूर होते याचे मुळी सुटायला म्हणा फुलं निघायला लवकर हे जे प्लॅन्ट समजा लोकांना पाहिजे असेल तर तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता. हो देऊ नाही याचं प्लॅन तयार करायला आपण मार्गदर्शन पण करू शकतो. बरं, करणार असेल तर त्याला आपण माहिती देऊ. त्यांना डायरेक्ट त्यांच्या शेतात जाऊन आपण डेमो दाखवू की असं करायचं आणि त्याची औषधं पण सांगू आणि लागण कधी केली 17 सप्टेंबर एक 7,500 रुपये 20,000 ते विंटर डाऊन हा ती कोपऱ्यात आहे ती स्वीट स्वीट सेन्सन आणि तिकडे एमतो आहे ती. एमतो आहे ती साईडला आपल्या वातावरणाला आणखीन एक वरायटी आहे मोऱ्यानो म्हणायचे ही जास्त वेळ चालतंय हे जास्त म्हणजे काय होतं बाहेरील देशातून याची मदर प्लॅन्ट लवकर येते हा, आणि ते दुसरी व्हरायटी आहे दुसऱ्या variety आहे ना, एक ती महिना अमेरिकेतून येते आणि लगेच लावल्यापासून 50 दिवसांपासून पुढे सुरुवात त्यामुळे जास्त